चला हवा येऊ द्या या गाजलेल्या टीव्ही कार्यक्रमाचा नवा सीझन हा लवकरच झी मराठीवरनं प्रक्षेपित होणार आहे। मात्र त्याआधीच वादाची जोरदार हवा वाहू लागली आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, लेखक, अभिनेते निलेश साबळे यांच्यावरती राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी खरपूस टीका केली आहे। त्याला साबळेंनी सुद्धा जोरदार असं प्रत्युत्तर दिलंय। नेमकं काय घडलंय बघूया। निलेश साबळेंच्या राशीला शरद उपाध्ये, साबळेंच्या डोक्यात हवा गेली। उपाध्येंनी सुनावलं, तुम्ही गुरुतुल्य, जबाबदारीने बोला। साबळेंचा इन्स्टावार, चला वादाची हवा येऊ द्या। चला हवा येऊ द्या फेम लेखक, अभिनेते डॉक्टर निलेश साबळे यांच्या राशीत शरद उपाध्ये वक्रस्थानी आलेत। साबळेंच्या कुंडलीत ते 10वा ग्रह म्हणून अवतरलेत। त्यामुळे राशीचक्र नाही तर नवं वादचक्र सुरू झालंय। त्याचं झालं असं की चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमाचा नवा सीझन झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होतोय। पण नव्या सीझन मध्ये डॉक्टर निलेश साबळे यांच्या जागी अभिनेते अभिजित खांडकेकर हे सूत्रसंचालन करणार आहेत। नेमका हाच योग साधून राशीचक्रकार शरद उपाध्येंनी साबळेंच्या राशीत प्रवेश केला। सोशल मीडियात खास पोस्ट लिहून उपाध्येंनी निलेश साबळेंचे जाहीर वाभाडे काढले। आदरणीय निलेशजी साबळे, आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजित खांडकेकरला आणल्याची बातमी पेपरमध्ये वाचली। वाईट वाटलं, पण आश्चर्य नाही। कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती। दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो, पण तुम्ही बेपर्वा होता। अहंकार अति वाईट, गर्विष्ठ माणसाचे अधपतन होतं। या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनलनं बाहेर काढलं। अशा शब्दात उपाध्येंनी साबळेंची जाहीर खरडपट्टी काढली। 10 वर्षांपूर्वी चला हवा येऊ द्याच्या सेटवर आपल्याला साबळेंनी कशी वाईट वागणूक दिली याचा पंचनामाही त्यांनी याच पोस्टमध्ये केला। ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर निलेश साबळेला अनेकांनी ट्रोल केलं। आता इतका जाहीर हल्ला झाल्यावर निलेश साबळे शांत थोडेच बसणार। त्यांनीही शरद उपाध्येंचे सर्व मुद्दे खोडून काढण्यासाठी इंस्टाग्रामवर 2 व्हिडिओ शेअर केले। तुम्ही गुरुतुल्य आहात, पण माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्त्वाचं आहे, असं साबळेंनी सुनावलं। आपल्याला झी मराठीनं डच्चू दिलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। माहिती घ्यायला पाहिजे होती तुमच्यासारख्या एका मोठ्या गुरुतुल्य व्यक्तीनं। जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सोशल मीडियाचा वापर करतो, सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे, कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात सर, आणि तुम्हाला मला तरी फॅन म्हणून फॉलो करतात, तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात। त्यामुळे मला असं वाटतं की जबाबदारी खरं तर तुमची जास्त होती की आपण खरंच माहिती घेऊया। झीमध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहेत, तुम्ही एक फोन करून विचारू शकला असतात की काय झालंय, निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीये। अगदीच 1-1.25 महिन्यापूर्वी माझी सविस्तर 2 तासांची झी मराठी बरोबर मीटिंग झाली आहे त्यांच्या चॅनलला, वरळीच्या ऑफिसला। ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं करता येईल याविषयी एकदा बोलूया। माझ्या काही अडचणी होत्या, मी जो एक सिनेमा करतो त्यात मी सध्या अडकलोय, त्याचं शूटिंग अजून 1.5 महिना चालणार आहे। त्यामुळे त्या तारखा न जुळल्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या। याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता, मी नकार दिला। मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय। मी स्वतःच म्हणालोय की मला कार्यक्रमात आत्ता तरी भाग घ्यायचा नाहीये। शरद उपाध्येंनी साबळेंवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा 6 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्याला टार्गेट केलं होतं असा दावाही साबळेंनी केला। साबळेंच्या या सडेतोड उत्तरानंतर मराठी कलाकारांपैकी अनेकांनी त्यांचं जोरदार समर्थन केलं। चित्रपटाच्या कामात गुंतले असल्यानं चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वात निलेश साबळेंसोबत भाऊ कदमही दिसणार नाहीयेत। पण नवं पर्व सुरू होण्याआधीच पब्लिसिटीची हवा मात्र जोरदार वाहू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। Thank you.